राम गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ओम सजयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरन् वासरमणिदेव तमसां राशिनाश्रयति विज्ञानान् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपीतमपीतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुतेति तन्मयतया तरोभिर्दूस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं गुणत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते। पुण्डलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भास्कर महाराज की जय। गौरीशंकर महाराज की जय। वासुदेव जी महाराज की जय। बजरंग बली की जय। सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान कौंडण्यपूर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्या रुक्मिणी देवी ज्ञानी यांचे राजयोग यांची माऊली यशस्वी ज्ञानोबर आहे। जगद्गुरु तुकोबारे त्याचप्रमाणे थडचे बालवीर शेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय भक्तशिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी कृत साधू संतांना नमस्कार करू। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला श्रवण करणारा माझ्यावर नितांत प्रेम करणारा जो श्रोत्र समूह आहे त्याला सुद्धा नमस्कार करू। आज या ठिकाणी श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचं गेल्या अनेक दिवसापासून आपण चिंतन करतो आहोत। त्या प्रथम स्कंदाला अधिकारी स्कंद म्हणून संबोधले जाते आणि त्याला अधिकारी स्कंद म्हणून का संबोधतात त्याच्या कारणांची मीमांसा पण आणि त्या कारणांच्या मीमांसेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपण एका गोष्टीचं चिंतन केलं ते म्हणजे याच्यात 3 अधिकारी वक्त्या श्रोत्याच्या डोळ्याचं चिंतन आलं। तुर्तास त्या विषयाला आज या ठिकाणी आपण पूर्णविराम देतोय आणि अनेक वेगळ्या पद्धतीने या स्कंदाला अधिकारी स्कंद म्हणून का संबोधले जातात याचं चिंतन करू। या प्रथम स्कंदाला अधिकारी स्कंद का म्हणतात याचं अधिक एक महत्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे या स्कंदामध्ये 5 अधिकारी भक्त स्त्रियांचं चिंतन आलेलं आहे आणि त्या 5 अधिकारी भक्त स्त्रिया कोण मी केवळ नामोल्लेख आज करेन तुमच्या समोर आणि त्यांचा एक एक स्वभाव विशेष गुण विशेष व्यक्ती विशेष पात्र विशेष आपल्या समोर ठेवले। त्यात पहिल्या नंबरची भक्त आहे ती द्रौपदी, त्यानंतर उत्तरा, माता कुंती, सुभद्रा देवी आणि गोरोपा पृथ्वी या 5 भक्त स्त्री आहेत। मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये भक्तीला आनंद साधन
किंवा नाथ महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर भक्तिहीन पशु कशाशी वाढला आणि सटविनीही नेला कैसा नाही. नाथ महाराज संतापून बोलतात की शांतीब्रह्म पण शांतीब्रह्म असणारे नाथ संतापून म्हणतात सटविनीही नेला कैसा नाही, त्यापेक्षा पशु भक्तिहीन पशु. कारण मनुष्य जीवन उणे भक्ती बरोबर पशु. माणसाच्या जीवनातून ज्या दिवशी भक्ती वजा केली जाते त्या दिवशी ती व्यक्ती मनुष्य नामाभिधानास अपात्र आहे. मी त्याही पुढे बोलण्याचं धाडस करेल. मनुष्य जीवन उणे बरोबर पशु हे सूत्र सुद्धा चुकीच आहे. कारण मनुष्य जीवनातून ज्या दिवशी भक्ती वजा केल्या जाते त्या दिवशी ती व्यक्ती मनुष्य नामाभिधानास अपात्र आहे नवल नाही. त्या दिवशी त्या व्यक्तीला पशु पशवादिकाची उपमा देणे हा सुद्धा पशु पशवादिकाचा धडधडीत आत्मा नाही. आणि त्याचं कारणही सगळं कारण धर्म सांभाळलाय आतापर्यंत पशु पशवादिकाने आणि धर्म सोडला तो नुसता माणसाने. मला सांगा तर खरी कोण्या पशुनी कोण्या पशवादिकाने धर्म सोडले. विज्ञानाची किती प्रगती झाली आहे. प्रत्येक गोष्ट फॅक्टरीतून निघायला गेली, कारखाने तयार झाले. त्याचे यांत्रिक युग म्हणून या युगाकडे पाहिलं जातं. प्रत्येक गोष्ट यंत्रातून बाहेर पडते. असं कधी झालं का की एखादा शेतकरी एखादी व्यक्ती दूध काढ करत एखादं भांडं घेऊन एखादं पातेलं घेऊन एखादी चरबी घेऊन गायीकडे गेला आणि दूध काढायला गेला त्यावेळेला त्या गायीने लाथ मारली. त्या शेतकऱ्यांनी त्या गायीशी संभाषण साधण्याचा प्रयत्न केला. आजही बरीच अशी निष्ठावान लोक आहेत. काय कोणाच ठाऊक त्यांना पशु पशवादिकाची भाषा कळते का पशु पशवादिकांना त्याची भाषा कळते. त्या पशु पशवादिकांना सुद्धा ते घरातील कुटुंबातील व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहतात. त्याच्याशी त्या पद्धतीने संवाद साधतात. मग काही घरातले पोपट असतील, काही घरातले कुत्रे असतील, काही घरातले गोमाता असेल, अक्षरशः बोलतात ते त्याच्याशी. त्या शेतकऱ्याने त्या गायला विचारलं का तुम्ही का लाथ मारली तू आज. त्या गायने सांगितलं का लाथ मारली सांगू का तू. अरे किती विज्ञानाची प्रगती झाली. सगळ्या गोष्टी कारखान्यातून निघायला लागल्यात आणि गेल्या अनेक दिवसापासून पिढ्यान पिढ्या जे दूध आम्ही आमच्या काशेत आमच्या वासराकरता तयार करतो ते दूध तुम्ही तुमच्या लेकराकरता काढता. नाही देणार मी दूध आज. तुझ्या लेकराकरता दूध लागतच असेल तर तू एखाद्या कारखान्यात जा आणि दूध घेऊन ये. असं कधी गाय म्हणते का. कदाचित तुमच्या मनात शंका येईल गाय कुठं बोलत असते का. न बोलायला काय झालं, वाघ ज्या अर्थी बोलतोय. आमच्या कथेतील सगळेच बोलतात, दगड सुद्धा बोलतात. असं नाही बोलत गाय. कितीही विज्ञानाची प्रगती झाली, कितीही यंत्र निघाले, ट्रक आहे, ट्रॅक्टर आहेत, नाना प्रकारचे आयुध तयार झालेले आहेत, शेतीमध्ये काम करण्याकरता अनेक यंत्र तयार झाले. असं कुठं झालं का की एखाद्या शेतकरी एखाद्या बैलाच्या खांद्यावर जूट ठेवलं, त्या शेतकऱ्यांची ते जूट ठेवल्यावर त्या बैलाने फेकून दिलं आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं नाही होणार ना तुझं वगैरे, नाही होणार तुझी तिकडून. अरे यंत्र निघाले, गेलं यंत्राकडून काढून. नाही करणार मी ते काम, मी धर्म सोडलाय माझा तो. असं बैल कधी म्हणत नाही. जाऊ द्या, या दोन्ही गोष्टी अलीकडच्या काळात शहरी भागातल्या लोकांना पाहण्याकरता मिळत नाही. कारण बऱ्याच पोरांना अजूनही शहरातले माहित नाही की दूध कोण देते. त्याला विचारलं ते सरळ सांगतात भैया देतो. त्याला शेतात काम कोण करते माहितच नाही. पण कुत्रे मात्र प्रत्येकाच्या घरी आहेत. कुत्र्याच्या बाबतीत फार परिचय. असं कधी झालं का की एखाद्या घरामध्ये चोरी होत होती आणि चोरी होत असताना शेजारच्या गल्लीतला कुत्रा या गल्लीतल्या कुत्र्याला सांगतोय बाबा भोग न तुझ्या गल्लीतल्या अमक्या अमक्या घरामध्ये चोरी करण्याकरता बसताय. या कुत्र्याने सांगितलं जाऊ दे, हो दे चोरी, मी नाही भोगणार. का. अरे म्हटले ज्या घरामध्ये चोर घुसतायत गेल्या 8 दिवसापासून त्या माणसाने मला साधा भाकरचा खोपका सुद्धा टाकला नाही. जाऊ दे, हो दे त्याच्या घरात चोरी, मी नाही राखणार त्याचं. मला सांगितलं पाहिजे तुम्ही कुटका टाका नका टाकू,
रात्रभर तुमचं घर राखण्याचा धर्म अजूनही कुत्र्याने सोडला नाही. तुम्ही गुटखा टाकला नाही म्हणून तुमच्या घरात चोरी होऊ दे असं कुत्र कधी म्हणणार नाही. हा गुरखा म्हणे, कुत्रा म्हणणार नाही. पण नवल वाटतं की धर्माने वागणारे ते कुत्रे, गुटखा टाकण्याची अपेक्षा ते ठेवत नाहीत. पशुपशवादी अजूनही त्याच्या धर्माप्रमाणे वागतात, त्याने धर्म सोडलेला नाही. व माणूस किती खाली आला, किती खाली आला, किती किती सांगू. चोऱ्या माणसं करतात तर कुत्रे पकडतात. हो, चोऱ्या करण्याचं काम माणसाने करावं आणि पकडण्याचं काम कुत्र्याने करावं. त्याच्या पुढे बोलू का? चोरी केल्यानंतर चोर का पकडल्या जाऊ नये याचं कारण जे कुत्र्यांना माहित आहे ते अजून, म्हणजे माफ करा, याचं कारण जे पोलिसांना माहित आहे ते अजून कुत्र्यांना माहित नाही. म्हणून निदान चोर पकडल्या तरी जातात. हे कारण ज्या दिवशी कुत्र्याच्या लक्षात येईल त्या दिवशी चोर भाग्यवान ठरतील. पण मी खात्रीलायक बोलेन, हे कारण जाणून घेण्याच्या भानगडीत कुत्रे कधीच पडणार नाही, कारण कुत्रे कुत्र्याचा धर्म सोडणार नाही. मग मला प्रश्न असा पडतो, धर्माने वागणाऱ्या त्या कुत्र्याची धर्म सोडलेल्या या रिकामी जागाला कुत्र्याच्या उपमा देणे मी कोणाचा अपमान आहे? कुत्र्याचा अपमान आहे तो. कारण कुत्रा अजूनही धर्माने वागते. धर्म सोडला तो फक्त माणसाने सोडले. म्हणून मनुष्य जीवनातून ज्या दिवशी भक्ती वजा जाईल त्या दिवशी त्या व्यक्तीला पशुपशवादिकाची उपमा देणे हा पशुपशवादिकाचा धडधडीत अपमान आहे. जगद्गुरु तुकोबारे सरळ बोलले. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, मनुष्यत्वान तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशुनी. मनुष्यदेह प्राप्त झालाय ना तुला. मनुष्यदेह प्राप्त झाला असेल तर भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता प्रयत्न करत राहा, नाहीतर तू पशुपशवादिकापेक्षा सुद्धा हीन म्हणून गणल्या जाशील. कशाकरता इतका मोठा विषय सांगितला? मनुष्य जीवनामध्ये भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे, हे तितकंच महत्वाचं आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे ती भक्ती करत असताना, ती भक्ती करणाऱ्याने भक्ती स्वतःच्या मतानुसार करता कामा नये. त्याचा निर्णय स्वतःच्या बुद्धीप्रमाणे लावता कामा नये. मी करतो ते भक्ती नाही, शास्त्र सांगते ती भक्ती, संत सांगतात ती भक्ती, आमच्या पूर्वजांनी सांगून ठेवली ती भक्ती. भक्तीची व्याख्या आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे करत असतो. रस्त्याने जाता जाता मोटरसायकलवरून हॉर्न वाजवणे म्हणजे भक्ती. मंदिराच्या समोरून जाताना नुसती मान अशी करणे म्हणजे देव डोक्यावर घेणे, शिंगावर घेणे म्हणजे भक्ती. काही काही तर शहरात मी नवं वाटते कधी कधी. मुंबईमध्ये लोकांनी फिरत असताना तिथले ते असे गालावर स्वतःच्या मागून घेतात, कान काय पकडतात. मी त्यांना विचार झालं काय? त्यांचं नाही, इथं मंदिर आहे टिटवाळ्याला गणपती बाप्पाचं, इथून दर्शन घेतात म्हणजे भक्ती. स्वतंत्र भक्तीच्या व्याख्या केल्या. अलीकडच्या काळातली तरुण पिढी तर हाय बाय म्हणून देवाला करतात जातात. ही म्हणजे भक्ती काय? नाही. मानवी जीवनामध्ये भक्ती असावी, पण त्या भक्तीमध्ये काही गोष्टीचा अंतर्भाव असावा. आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत? त्या प्रामुख्याने 5 गोष्टी. आणि त्या 5 गोष्टी, ज्या गोष्टीचा अंतर्भाव आमच्या जीवनामध्ये असावा, त्या केवळ तशा सांगून लोकांना पटणार नाहीत. आणि म्हणून भगवान वेदव्यासाने या 5 भक्त स्त्रियांचं जीवन प्रथम स्कंदामध्ये आमच्या समोर ठेवलंय. आणि एका एका भक्त स्त्रीच्या निमित्ताने भक्तीत असणारा जो काही महत्वपूर्ण भाग आहे, भक्तीचे जे महत्वपूर्ण अंग आहे ते आमच्या समोर ठेवलेले आहे. म्हणून मानवी जीवनात भक्ती करत असताना भक्तीमध्ये द्रौपदी प्रमाणे कारुण्य असावं. त्या भक्तीमध्ये उत्तरेप्रमाणे भक्त संरक्षणात आत्मबलिदान देण्याची वृत्ती असावी. त्या भक्तीमध्ये माता कुंतीप्रमाणे विपत्ती देव दर्शन करण्याची पद्धती असावी. त्या भक्तीमध्ये सुभद्रेप्रमाणे देव निर्भरता असावी.
आणि त्या भक्तीमध्ये गुरु पृथ्वीप्रमाणे परसुख सुखित्वाची आणि परदुःख दुःखित्वाची भावना असावी. ह्या 5 गोष्टी सांगितल्यात भक्तीतल्या. कारुण्य, भक्त संरक्षणात आत्मबलिदान, विपत्ती देवदर्शन, देवनिर्भरता आणि परसुख सुखित्व आणि परसुख दुःखित्वाची भावना. या 5 भक्त स्त्रियांच्या निमित्ताने भगवान वेदव्यास, भगवान वेदव्यास हे कलाकार आहे. एक दिवस प्रवचनात बोलून घेऊ. कारण सूतजी कारण बलराम दादाद्वारा स्थापित वक्तृत्व आहे त्यांच्यामध्ये. आवेश, ज्याला भगवदावेश म्हणतो. ब्रह्मदेव गुणावतार आहेत. भगवान वेदव्यास कलाकार आहे. आणि भगवान वेदव्यास कलाकार असल्यामुळे या कलाकारांनी भक्तीच्या संदर्भातले प्रत्येक पैलू भक्ती करणाऱ्याच्या लक्षात यावेत याच्याकरता हे 5 पात्र आमच्या समोर ठेवले. कारण कधी कधी एखादा विषय समजावून सांगण्याकरता प्रबंध ग्रंथ लिहून जे विषय श्रोत्याच्या गळी उतरवणं शक्य होत नाही, अशा पद्धतीचे विषय कधी व्यक्ती पात्राच्या निमित्ताने तर कधी व्यंगचित्राच्या निमित्ताने समाजाच्या समोर ठेवण्याची पद्धती. एक दृष्टांत सांगेल म्हणजे माझ्या बोलण्याचं लक्ष आहे. स्वर्गीय इंदिरा गांधीच्या नेतृत्वामध्ये आपल्या भारत देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्या कालखंडामध्ये 8 राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आली. 9 राज्यामध्ये, माफ करा. आणि त्या 9 राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर इंदिराजींनी 9 राज्याचे मुख्यमंत्री निश्चित केले. 9 राज्याचे मुख्यमंत्री इंदिराजीच्या आदेशाप्रमाणे या देशाचा कारभार, त्या राज्याचा कारभार करायला आणि जागतिक स्तरावर चर्चेचा विषय झाला. एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून जगाच्या समोर इंदिराजी आल्या आणि होतही ते प्रश्नच नाही. त्या बाबतीत कोणाचे दुमत नसावं. काही दिवसपर्यंत हा राज्याचा कारभार व्यवस्थितरित्या चालला. कालांतराने ते मुख्यमंत्री इंदिराजीच्या म्हटल्याने ऐकनाशी झाले आणि याच्यावर बाळासाहेब ठाकरेंना काहीतरी लिहायचं. मला बाळासाहेब ठाकरे सारखा सिद्धस्त लेखणीचा माणूस त्यांनी कागद घेतला, त्यांनी लिहिण्याकरता बसले. त्याची एक विशिष्ट शैली होती, ठाकरे शैली. त्या शैलीमध्ये त्यांना लिहायचं होतं, पण जे भारदस्त शब्द अपेक्षित होते ते भारदस्त शब्द बाळासाहेबांना आठवत नव्हते. कागद घेतला की फेकून द्यायचे, दुसरा कागद घ्यायचे, पुन्हा लेख लिहिण्याकरता सुरुवात करायचे. अक्षरशः खोलीभर कागदांचा कचरा पडला, टीक पडला. आणि शेवटी त्यांनी विचार केला, आता लेख लिहिल्यापेक्षा काहीतरी वेगळं पण आपण केलं पाहिजे. ते व्यंगचित्रकार होते आणि ते व्यंगचित्रकार असताना त्यांनी कागद हातात घेतला, त्यांनी एक व्यंगचित्र काढलं. ते व्यंगचित्र होतं इंदिरा गांधीचं. इंदिरा गांधीचं चित्र काढलं, नाक असं मोठं काढलं, त्याच्यात एक नथ दाखवले आणि त्यात खाली 9 मुख्यमंत्री लटकवले आणि खाली एकच वाक्य लिहिलं, नाकी 9 आले. आणि ते व्यंगचित्र इतकं प्रसिद्ध झालं. आणि मला सांगितलं पाहिजे, एखादा प्रबंध ग्रंथ लिहून सुद्धा बाळासाहेबांना जो विचार समाजांच्या पर्यंत पोहोचवता येणं शक्य नव्हतं, तो विचार केवळ एका व्यंगचित्राच्या पर्यंत पोहोचला आणि तोही तितक्याच भरभक्कमपणे. तसं भगवान वेदव्यास हे कलाकार आहेत आणि 3 लोक सृष्टीकर्त्याशी अर्थात स्पर्धा करत असतात. ग्रंथकार, चित्रकार, शिल्पकार हे सृष्टीकर्त्याशी स्पर्धा करणार आहेत. ग्रंथकार सृष्टीकर्त्याशी स्पर्धा करतो आणि त्याची शब्दसृष्टी एक स्वतंत्र आहे. भगवान श्री ज्ञानावरे बोलले ज्ञानेश्वरीमध्ये, मज लागी ग्रंथाचे स्वामी, तुझी सृष्टी केली तुम्ही, हे देखोनी हासो आम्ही विश्वामित्राती. प्रतिसृष्टीचे करते विश्वामित्र,
संपली त्यांची सृष्टी. पण महाराज तुम्ही माझ्या करवी शब्दसृष्टी प्रतिसृष्टी निर्माण केली. ग्रंथकार प्रतिसृष्टीचे निर्माते, चित्रकार प्रतिसृष्टीचे निर्माते, शिल्पकार प्रतिसृष्टीचे निर्माते. आता मी नवीन सांगेन, भागवतकार प्रतिसृष्टीचे निर्माते, साहित्यकार प्रतिसृष्टीचे निर्माते, कीर्तनकार प्रतिसृष्टीचे निर्माते. एक स्वतंत्र कल्पना विश्व असतं त्या लोकांचं आणि एक वेगळी सृष्टी निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. म्हणून भगवान वेदव्यास हे कलाकार आहे आणि या कलाकारांनी भक्ताच्या जीवनामध्ये जे 5 विशेष गुण असणं अपेक्षित आहे त्यांना भक्ती करत असताना ही या 5 व्यक्तिपात्राच्या निमित्ताने आमच्या समोर ठेवतो. पहिलं व्यक्तिपात्र आहे ते म्हणजे द्रौपदी. सामान्य नाही द्रौपदी, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मानलेली बहीण आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा इतकं नितांत प्रेम द्रौपदीवर करतात. किती करतात? एखादा प्रसंग तुमच्या समोर ठेवेल. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला ज्यावेळेला पांचाल नरेशाच्या निमंत्रणावरून भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांचाल नरेशाकडे जातात आणि पांचाल नरेश स्वतः द्रौपदीसह भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वागताकरता नगराच्या वेशीवर येतात. द्रौपदी ओवाळते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आणि द्रौपदी ओवाळत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदीकडे पाहतात आणि द्रौपदीकडे पाहून राजा द्रुपदाला सांगतात, राजा किती योग मानावा आज. काय झालं? समोर ओवाळणारी द्रौपदी आहे, द्रौपदीच्या हातात निरांजन आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजा द्रुपदाला सांगतात, राजा असं वाटते आज कृष्ण आरशा समोर उभा आहे. तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात, तुमच्या लक्षात आलं असेल. आरशा समोर उभा याचा अर्थ काय? माझ्या समोर उभी असलेली द्रौपदी द्रौपदी नाहीये, माझ्या समोर उभी असलेली द्रौपदी हे कृष्णाचं प्रतिबिंब आहे. केवढा मोठा अधिकार आहे द्रौपदीचा. माझं प्रतिबिंब, हो प्रतिबिंब. म्हणून मी कृष्ण, हिला कृष्णा म्हटलं जाईल, हे कृष्ण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बहिणीचा दर्जा देतो. अलीकडच्या काळात बहिणीचा दर्जा देणारे भरपूर आहेत, तो भाग वेगळा. नाते संबंध प्रस्थापित कर वेगळं आणि नाते संबंध टिकवता वेगळं. अलीकडच्या काळात स्वार्थाकरता नाते संबंध प्रस्थापित करणारे भरपूर आहेत आणि त्यातले असे बहीण भाऊ तर खूप आहेत. कोणाच्या गुरु बहिणी मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, पण भरपूर आहेत. ते बहिणीचं नातं किती वाजेपर्यंत टिकतं, किती दिवस टिकतं, तो स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मानलेली बहीण आहे आणि मला सांगताना स्वाभिमान वाटतो, सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम आहे द्रौपदी. द्रौपदी सामान्य नाही. द्रौपदी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणते, देवा 4 कारणांनी तू माझं रक्षण केलं पाहिजे. 4 कारण आहेत. कोणचे? माझं तुझ्याशी एक नातं नाही, तू माझा सखा आहेस, तू माझा स्वामी आहेस, तू माझा संबंधी आहेस आणि तू माझा सर्वस्व आहेस. कुठतरी प्रवचनानंतर एकांतात जाऊन पहा, चिंतन करून पहा की या 4 नात्यापैकी आम्ही नेमकं कोणतं नातं देवाशी जोडू शकतो. देव सखा, देव स्वामी, देव संबंधी की देव सर्वस्व. 4 पैकी एकही नातं आम्ही देवाशी जोडू शकत नाही. लायकी आमची. देव सखा, देवाचं सखावण्याची लायकी आहे का आमची? कोणाला म्हणतात सखा? काय व्याख्या आहे सखेची? तुका म्हणे सखे आणि विठोबाची सारिखी. सखा त्याला म्हटलं जातं जो आहे आणि ज्याचा आहे, त्याच्यात आणि त्याच्यात कुठलाही भेद शिल्लक राहत नाही, त्याचं नाव सखा. भागवतामध्ये देवाचे काही सखे आहेत. श्रीमद भागवताच्या 47व्या अध्यायामध्ये
पहिल्या श्लोकामध्ये वर्णन करतात भगवान शुकदेव. श्री शुकोवाच वृष्णीनां प्रवरो मंत्री कृष्णस्य दैतः सखा शिष्य बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सप्तमः. पहिला सखा भगवान परमात्म्याचा. वृष्णीनाम प्रवरो मंत्री, वृष्णीवंशाचे प्रवर म्हणजे मुख्य श्रेष्ठ अधिकारी मंत्री. कृष्णस्य दैतः सखा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर नितांत प्रेम करणारे भगवान परमात्म्याचे सखे साक्षात देव गुरु बृहस्पतींचे शिष्य. नाव उद्धव. भगवंताचा पहिला सखा. उत्कृष्टो धवो यशसा उद्धवा. धवनाम पती, धवनाम मालक, धवनाम स्वामी. उत्कृष्ट आहे मालक ज्याचा, स्वामी ज्याचा. मराठीमध्ये पद्धती आहे. एखाद्या स्त्रीचे पती ज्या दिवशी मरण पावतात त्या दिवशी तिला काय म्हणतात? विधवा. विधवा म्हणजे काय? विरहित धवा इति विधवा. पती विरहित झालेली स्त्री ती विधवा. दुसरा शब्द सांगेल, त्वा विठ्ठल बरवा आणि त्वा माधव बरवा. माधव म्हणजे काय? मानाम लक्ष्मी, दव म्हणजे पती. लक्ष्मीचा जो पती त्याचं नाव माधव. कारण लक्ष्मीला अनेक ठिकाणी मा म्हणूनच संबोधल्या गेले. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनोन्मरु मा मदो मर्कटो मक्षो मकारात दश चंचलः. मन, मधुकर, मेघ, मानिनी, मदन, मरुत, मा, मद, मर्कट आणि मच्छ हे 10 चंचल सांगितले. त्या चंचलामध्ये मा म्हणजे लक्ष्मी. चंचल आहे, माझा तो विषय नाही. पण माधव सांगतोय तसं उद्धव नाव आहे. उत्कृष्टो धवो यशसा, उत्कृष्ट आहे त्याचा मालक स्वामी. पहिला सखा भगवंताचा. आणि त्या उद्धवाचं वर्णन भगवान शुकदेव असं करतात, भगवान परमात्म्याच्या मुखात शब्द घालून. उद्धव उद्धव म्हणजे काय? उद्धव भगवान म्हणतात माझ्यापेक्षा एका अंशाने सुद्धा न्यून नाही. जसा मी तसा उद्धव. माझ्यात आणि त्याच्यात कुठलंच अंतर नाही. दुसरा सखा अर्जुन. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंदविदम मया प्रमादात् प्रणयेन वापि यशा सत्कृतेषु विहारशय्यासन भोजेषु एकोत्तवाप्युत समक्षम तक्षामये त्वामहम प्रमेय. दोन्ही श्लोकाच्या वाचा. सखेती मत्वा खंत आहे अर्जुनाची. देवा मी सख्यत्वामुळे तुझं श्रेष्ठत्व जाणू शकलो नाही, माझा तो विषय नाही. पण सखा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अर्जुन सखा आहे. सख्यत्वाचं नातं आहे अर्जुनाशी. सख्यत्वे स्वजाती स्वयरा श्रीपती सर्व भावे प्रीती अर्जुनाशी ना गावाली लिहिलं. सखा आहे. कुठलीच न्यूनता नाही. नर तैसा नारायण. सुभद्रा देवीचं चिंतन करताना आपण अर्जुनाच्या या सख्यत्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. तिसरा सखा श्रीमद भागवत महापुराण उत्तरार्ध अध्याय 80. कृष्णस्य आसित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्त महा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया. भगवान शुकदेव सुदामजीचा नामोल्लेख न करता वर्णन करतात. कृष्णस्य आसित सखा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे सखे. कश्चित ब्राह्मण ब्रह्मवित्तम विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया. हे सगळे लक्षण सांगितले, विशेषण त्यांना वापरले. कोणाशी जुळत नाही, फक्त आणि फक्त सुदामजीशी जुळतात. भगवान परमात्मा किंवा भगवान परमात्म्याचा सखा आहे सुदामजी. भोगांविषयी आठवलं म्हणून बोलतोय थोडक्यात. कंसाला मारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंदबाबाच्या आग्रहाला प्रतिसाद न देता नंदबाबाला सांगतात, बाबा तुम्ही जा, आम्ही येऊ.
उपनयन संस्कार वगैरे जात होतात, शौरिकीला गेली आणि यद्यत आचरती श्रेष्ठ या नियमाचं अनुसरण करत भगवान सांदीपानीकडे विद्याभ्यास करण्याकरता जातात आणि विद्याभ्यास करण्याकरता गेल्यानंतर एरवी उज्जैनी, त्याला पूर्वी अवंती म्हटलं जायचं, सप्तपुऱ्यांपैकी अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. त्यात अवंती नाम उज्जैनी, मध्य प्रदेश. भगवान आणि दादा जातात, डोक्यावर समिध आहे, कारण तद्विज्ञानार्थम सुगुरुमेवाभिगच्छेत समित पाणिं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठा. उपनिषदकारांचं चिंतन आहे. तत्वदर्शी आचार्याकडे जात असताना रिक्त हाताने जाऊ नये. रिक्त पाणी न पश्येत राजानाम देवतां गुरुं दैवज्ञं भेषजं मित्रं फलं तु फलमादिशत. काही लोकांकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. राजा, देवता, गुरु, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषाचार्य, भेषज म्हणजे डॉक्टर, मित्र. मग काय केलं पाहिजे? फलम तू फलमादिशत, काहीतरी फळ घेऊन जायचं, फळाच्या माध्यमातून फळ प्राप्त करायचं. बरेच लोक हुशार झाले त्याच्या बाबतीत. आवळा देऊन कवळं घेतात, तो भाग वेगळा. द्यायचा आवळा आणि घ्यायचं कोवळं. आता काहीच्या नशिबी आवळा देऊन कोवळा येतो, तोही भाग वेगळा. तो नशिबाचा खेळ असतो. भगवान समिधा घेऊन गेलेले सांदीपानीच्या चरणावर नतमस्तक होतात आणि सांदीपानीला सांगतात, महाराज आम्ही तुमच्या गुरुकुळामध्ये आलेलो आहोत, आम्हाला तुमच्याकडून ज्ञान ग्रहण करायचंय. आता यांची राहण्याची व्यवस्था, भगवान परमात्म्याच्या आत्याचीच नगरी होती ती, उज्जैनीला आत्यात होती. आत्याकडे जाऊन येणं जाणं करता आलं, भगवंतांना नाही केलं, गुरुकुलातच राहायचं. सांदीपानीजीच्या लक्षात आलं आणि सांदीपानीजी तिथे उभे असलेल्या सुदामजीला सांगतात, सुदाम काय, अरे यांची व्यवस्था तुझ्या कुटीत करेल. सुदामजी धावत येतात आणि कन्हैयाचं सामान, दाऊचं सामान उचलतात, स्वतःच्या गवताच्या कुटीमध्ये घेऊन जाण्याकरता निघतात. भगवान सुदामजीला सांगतात, मित्रा थांब. मित्रा म्हटल्याबरोबर सुदामजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हात पकडतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगतात, हे केशव, शब्द मागू घे. तू मित्रा म्हटलं तुला. अरे मित्रत्व हे समान शिलाच्या, समान श्रीमंतीच्या, समान व्यसनाच्या लोकात होत असत. समानशीली व्यसनेषु सख्यम. अरे आपलं काही समान नाही, ना वर्ण समान, ना वय समान, ना श्रीमंती समान. कसं काय मित्रत्व होईल? अरे नातेसंबंध प्रस्थापित करणं सोपं असतात केशव, कन्हैया, टिकवणं फार कठीण असते. भगवान असले आणि भगवान आसून सुदामजीला सांगतात, सुदामजी शब्द मागे घेणार नाही. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा काही 2020 मधले राजकारणी नव्हते. पहिल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन काहीतरी वादग्रस्त विधान करायचं आणि अंगलट आलं की दुसऱ्या दिवशी मी शब्द मागे घेतो म्हणून बोलायचं. अशी पद्धती नव्हती आमची. कारण धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द कधी परत येत नसतो, परत घेता येण्याची व्यवस्था नसते. आता याला कसं शक्य आहे कोण असतं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामजीचा हात पकडतात आणि सुदामजीला सांगतात, सुदामजी फार चांगलं बोललात तुम्ही. नाते संबंध प्रस्थापित करणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं. चिंता करू नका. मित्रा कोणी म्हटलं? मी. आणि ज्याने मित्रा म्हटलं असेल, निभावण्याची, टिकवण्याची जबाबदारी त्याची आहे. तुम्हाला पुढे सांगणे न लागेल. ज्याने मित्रा म्हटलं त्याने त्याचं मित्रत्व टिकवलं. अर्थात तिथं मित्रा शब्दाचा आणि इथं सखा शब्दाचा प्रयोग आहे. कृष्ण सखा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे सखे. आणि गोपिका गोपी गीतामध्ये स्वतःच म्हणतात. श्रीमद भागवत महापुराण दशमस्कंद पूर्वार्ध अध्याय 31 श्लोक क्रमांक 4. नकल गोपिका नंदनो भवान नखिल देहीनाम अंतरात्मद्रुप कनसार्थितो विश्वगुप्त सख उदेवान सात्वताम कुले. हे कन्हैया नको
गोपिका नंदनो भवा. तू नंदाचा किंवा यशोदेचा मुलगा नाहीस. कोण आहेस? अखिल देहिनाम अंतरात्मा गुरु. तू अखिल देहधारी पुरुषांचा आत्मा आहेस. विखर साधतो विश्वगुप्त. सांप्रतकाळी जो अवनीतलावर अवतीर्ण झालायस ना, त्या अवनीतलावर अवतीर्ण होण्याचं एकच कारण आहे, ब्रह्मदेवानी क्षीरसागराच्या तटावरून तुझी स्तुती केली, वर्णन केलं, प्रार्थना केली. आणि ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेला मान देण्याच्या दृष्टिकोनातून हे सख उदयीवान सात्वता फुले. सांप्रतकाळी तू सात्वत वंशामध्ये अवतीर्ण झालेला आहेस. गोपिका सखा म्हणतात त्याला, आणि आहे तितकं सख्यत्व. गोपाळ सखे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे. आणि सख्यत्वाची व्याख्या काय? सख्याचे उद्भव सखा साहे निर्द्वंद. कितीही उपरोधिक बोलला, कितीही खाली येऊन बोलला, कितीही खालच्या दर्जाची टीका केली, तरी सख्यावर केलेल्या टीकेवर सख्याने प्रत्युत्तर द्यायचे नसते. मी माफी मागून बोलेल, माझा अधिकार नाही, पण प्रमाण आहे म्हणून बोलतो. गोपाळ सखे देवाचे. भांडणामध्ये किती खाली होऊन बोलावं गोपाळाने. जरी तुझी आई आम्ही घालो सर्वा ठाई. गोपाळ म्हणतात, मी नाही म्हणत. जरी तुझी आई आणि आम्ही घालो सर्वा ठाई हे जरी केलं ना, तरी तुला त्याचं वाईट वाटणार नाही, तुला त्याचं भूषणच वाटते. इतका तू निर्लज्ज आहेस. कोणाला म्हटलं? गोपाळाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हटलं. पण सख्यत्व आहे. भगवंताने प्रति उत्तर दिलं नाही, आक्षेप नोंदवला नाही. सो द्रौपदी म्हणते, देवा तू माझा सखा आहेस. आणि उपलब्धी काय सख्याची? देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देव ज्या दिवशी सखा होतो ना, त्या दिवशी अख्खं जग त्याच्यावर कृपा करत असत. त्याला जगाची विचार करण्याची, जगाचं चिंता करण्याचं काही कारण नाही. एक दृष्टांत सांगेल मी, म्हणजे लक्षात येईल. एक सदग्रस्त होते, आणि ते सदग्रस्त तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. त्यांनी विचार केला, आपण तीर्थयात्रा करण्याकरता निघाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या म्हातारपणाची जी पुंज आहे ते घरात जर ठेवून गेलोत ना, तर कदाचित, कारण त्यावेळेला यातायातीचे साधनं उपलब्ध नव्हते, पायी प्रवास करायचा, महिनोभर ते आपल्याला लागतील, बद्रीनाथला जायचंय. मी धन कोणाकडे ठेवावं? धन धनावरकडेच जाते. एक सराफा मला त्याचा मित्र होता, आणि त्याच्याकडे त्यांनी ते धन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देऊन ठेवलं. मित्रत्वाचं नातं असल्या कारणामुळे काही लिखापडी वगैरे केली नाही, काही साक्षीदार वगैरे कोणी ठेवला नाही. तीर्थयात्रा करून परत आला, आणि तीर्थयात्रा करून परत आल्यानंतर हे सदग्रस्त त्याच्याकडे प्रसाद घेऊन गेले. बाबा, तुझ्याकडे धड ठेवलं, त्यामुळे आम्हाला चिंता नव्हती, आमची तीर्थयात्रा निश्चिंतीत झाली. देवाचा प्रसाद दे. कुठं आहे माझं धड? त्याचं कुठलं धड? कधी ठेवलं होतं? कोणाकडे ठेवलं होतं? कोणी साक्षीदार आहे का त्याचा? त्याची कमाल. अरे, आपण मित्र असल्यामुळे साक्षीदार ठेवलाच नव्हता, काही गरज वाटली नाही. आणि म्हणून तो काही भ्रम होतोय, दुसरीकडे ठेवलं असेल, माझ्याकडे नाही ठेवलं. त्याचा नायला झाला विचारायचं. परत आला, काय करावं आता? राजाकडे गेला, राजाकडे तक्रार केली, महाराज असं असं झालं, आणि आता माझ्या उतार वयाची पुंजी संपली. राजाने साहेब, तुझ्याकडे काही कागद आहे का? म्हणले नाही. तशी काही कार्यवाही मी करू शकत नाही. म्हटली, महाराज काहीतरी करा. राजाने एक युक्ती सांगितली, मी उद्या सराफा लाईन मधून देवीच्या दर्शनाकरता जाणार आहे, आणि तू फक्त त्याच्या दरबार, त्या सराफ्याच्या, अर्थात त्या ज्वेलरीवाल्याच्या दुकानाच्या समोर उभा राहा. पुढचं काय करायचं तुम्ही करतो. राजाची स्वारी येणार. व्यावसायिक लोक फार हुशार असतात, कारण राजाचे आपले संबंध टिकून राहिले पाहिजेत. अहो, विद्यमान राजाच्या संदर्भात ते चांगल्या पद्धतीने वागतात, नवं नाही हो. सत्तांतर घडणार आहे याची पूर्व सूचना, याची नांदी जर कोणाला कळत असेल तर ते व्यावसायिकालाच कळते, बरोबर कळते कोणाची सत्ता येणार. ते त्याच्या दार्जिने अगोदरच बनवत असतात. राजा येणार म्हणून या सराफ्याने
फार मोठ्या गुलाबाच्या फुलाचा असा हार आणून ठेवला आणि राजाचा रथ जसा त्याच्या दुकानाच्या समोर जाणार, रथाला थांबवलं, विनंती केली राजाला आणि राजाच्या स्वागताकरता रथावर चढून राजाच्या गळ्यात तो हार टाकणार. राजाने त्याच्या हातातला हार घेतला आणि बाजूला उभे असलेले जे संतग्रस्त होते, राजा उतरला, तो हार त्याच्या गळ्यात टाकला आणि त्याला स्वतःच्या रथात बसून घेतलं. 50 फूट अंतरापर्यंत स्वतः रथात त्याच्याजवळ बसून घेतलं, त्याच्याशी चर्चा केली, पुढे उडून दिलं. माझा दृष्टांत संपला. हे त्या सराफेने पाहिलं. काय परिस्थिती झाली शेत, ज्याचं धड आपण बुडवलं त्याच्या आणि राजाचे इतके जवळचे संबंध आहेत. राजा त्याच्याशी हिदूच करतोय, चर्चा करतोय, हार त्याच्याकडे टाकतोय, दर्शन घेतोय. त्यांनी साधी तक्रार जरी राजाकडे केलीत ना, आपलं दुकान बंद. काय केलं माहितीये का? सराफ्याने अर्ध्या तासाच्या आत त्याचं सगळं धन आणि व्याजासहित त्याच्यात सुपूर्त केलं. का? वश झाला राजा. एक आपुल्या त्या प्रजा, एक राजा वश झाला की सगळी प्रजा त्याची असते. एखाद्या माणसाला मंत्रीपद भेटू द्यावं, त्याच्या सगळ्या घरातले लोक मंत्री होत असतात, काही स्वयंघोषित पीए होत असतात आणि त्या मंत्र्यापेक्षा ते सर्व करून घेत असतात. जिथं देव सखा झाला त्याला काय अशक्य आहे? जग अवघे कृपा करीत त्याच्यावर. देव सखा झाली. सख्यत्वाच्या अनेक उपलब्ध आहेत आणि मग द्रौपदी म्हणते देवा तू माझा सखा आहेस, त्यामुळे तू मला माझं रक्षण केलंच पाहिजे. देवा तू माझा स्वामी आहेस, तू माझा स्वामी, मी तुझा रंग. आणि पाहता न दिशे वेगळी आणि सख्यत्व कोण्या स्थितीचं आहे, कोण्या अवस्थेचं आहे. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी स्वामी समजले. श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी. नुसतं स्वामी म्हणणं वेगळं आहे हो, ते टिकवता आलं पाहिजे. स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा येते पांडवा वाणिज्य करणे. स्वामीच्या मनोभावाला न चुकणे हे खऱ्या अर्थाने त्याची सेवा आहे. आणि ज्याला जमत असेल, शक्य असेल, त्यानेच त्याला स्वामी म्हणावं. अन्यथा स्वामी म्हणण्याच्या भानगडीत पडू नये. स्वामी तो स्वामी का? विष्णूची महापूजा, अभंग असं डोळा. विष्णूची महापूजा दुसरी तिसरी काही नाही. हो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हा श्लोक सगळ्यांच्या लक्षात आहे, कारण गुरुपूरवाल्यांच्या प्रत्येक प्रकाशनात पहिल्या सुद्धा तो म्हणतात डोर बळवत असताना. अर्थ किती लोकांनी पाहिला, म्हणायला सोपं आहे हो. पार्थ सांगू का? मी मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये बरं केलं एक प्रकारचं. पुन्हा भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान लोकांच्या डोळ्यासमोर यायला लागलं. चप्पल बाहेर काढायची, सॉक्स बाहेर काढायचे, हातपाय धुवायचे, नाही तर माहितच नव्हतं काय पादत काढा, नाईलाज असतो. मंदिरात येतो, हात जोडतो, त्वमेव माताच, इतकं वाक्य पूर्ण होतं. लक्षात येतं जुळा बाहेर आहे. पिता त्वमेव, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाळ नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल माय, विठ्ठल बाप, विठ्ठल चुलता, तुझी आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता, आपदी अमुते, तू गुरु, तू बंधू, तू पिता, तूच आमची इष्ट देवता. आतापर्यंत संकटातून वाचवणारा तूच आहेस. सगळं नाते ते त्याच्याशी. माय काय, बाप काय, चुलता काय, भगिनी काय,
तेव्हा तू माझा संबंधी आहेस. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य वापरते द्रौपदी, तू माझा सर्वस्व आहेस. मला तुझ्यापेक्षा दुसरं काही सर्वस्व नाही, किंबहुना मी माझं नाही. बरेच लोक सांगतात चला पंढरपूरला, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा जगाचा मायबाप आहे, चला जगाचा मालक आहे, स्वामी आहे, चला. मालक म्हणून स्वामी म्हणून जातात, मालक म्हणून पाया लागतात, नोकर समजून काम सांगून येतात. आलो बरं का तेव्हा, चिल्ल्या पिल्याची पाठी घरी आहे, लक्ष ठेवून मी सांगितलं होतं तुला नाही येत आता म्हणत होतो, तुम्ही गैरअर्थ करू नका. स्वामी म्हणायचं, मालक म्हणायचं आणि काम सांगायचे. आमचे संबंध त्यात नाही, आमचे संबंध तर दुसरे आहेत. आमचा व्यय वेगळा, आमचा जावई वेगळा, आमची मुलं बाळ वेगळे, नवे नवे मुले दारे घरदार येथेच माझं म्हणणं. आमचा संबंध त्याच्याशी नाहीच, मतलबापुरताच. आमचं सर्वस्व तर स्विस बँकेत असतं, आमचं सर्वस्व तर बँकेत असतं, आमचं सर्वस्व तर तिजोरीत असतं. देव आमचा सर्वस्व कधीच नाही. पण द्रौपदी म्हणते देवा माझे तुझ्याशी 4 नाते आहेत आणि या 4 नाते तुझ्याशी असल्या कारणामुळे तू मला संरक्षण दिलंच पाहिजे असं हक्काने बोलते. कशा करता दिलं पाहिजे याचं चिंतन उद्याच्या सत्रात पाहू. झालेली सेवा संतांच्या तथा गुरुवरांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. पुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की